आज आपण चाललेलो आहोत अष्टविनायकातील चौथ्या गणपतीला म्हणजेच महडच्या वरद विनायकाला। हे मंदिर रायगड जिल्ह्यात असून खोपोली येथील महड या गावात आहे। अष्टविनायकातील चौथा मानाचा गणपती म्हणजेच महड गावचा वरद विनायक। चला तर मग आपण ह्या गणपतीविषयी थोडं जाणून घेऊया। आता आपण आलेलो आहोत अष्टविनायकामधला चौथा गणपती, तो म्हणजेच महडचा वरद विनायक। पालीवरून आपण निघालो ते अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण इथे पोचलेलो आहोत। 30 किलोमीटरचा हा रस्ता होता। तर आपण 8-8:30 वाजलेले आहेत, आपण इथे पोचलेलो आहोत। इथे रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला पार्किंगची व्यवस्था दिसेल। या कमानीतून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पुढेच मंदिर आहे वरद विनायकाचं। इथे तुम्हाला दोन्ही साईडला प्रसादाचे, खेळणी आणि खाण्याचे स्टॉल्स दिसतील। हे देवस्थान नवसाला पावणारे आहे असे मानले जाते। हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात। मंदिराचा घुमट 25 फूट उंच असून त्यावर सोनेरी कळस आहे। श्री धोंडू पाऊणकर यांना इसवी सन 1690 मध्ये येथील तलावात श्री वरद विनायकाची स्वयंभू मूर्ती सापडली। 1725 मध्ये कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी वरद विनायक मंदिर बांधले। सभामंडपात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शंकराचे दर्शन होते। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांना अतिशय जवळ जाऊन बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन करता येते। मंदिराचा गाभारा हेमाडपंथी असून याचे बांधकाम पेशव्यांच्या कारकिर्दीतील आहे। इथे तुम्हाला श्री अष्टविनायक यात्रेचा पूर्ण नकाशा पाहायला भेटतो। असं सांगतात की बाप्पाची मूर्ती आहे ती ह्या तळ्यात सापडलेली आहे। हे समोरच मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला जे तळ आहे त्या तळ्यात बाप्पाची मूर्ती सापडलेली आहे। इथे तुम्हाला स्वयंपाकगृह, अन्नदान छत्र सुद्धा दिसेल। त्यानंतर इथे धर्मशाळा आहे। इथे तुम्हाला भक्तनिवास सुद्धा दिसेल। दुपारी 4 वाजेनंतर तुम्ही तेव्हा पण येऊ शकता। अच्छा। आणि जसं आता तुम्ही 2 आहेत, हा बार आहे, तर तुम्हाला सिंगल बेड जर घ्यायला असेल 7 बाथरूम 500 रुपये आणि 2 बेड बाथरूममध्ये घ्यायचं 700। इथेच भक्तनिवास सुद्धा आहे, तर तुम्ही इथेही राहायला येऊ शकता। त्यांचे रेट काय आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहेतच।